श्री गणेशाय नमः। सद्गुरुनाथ सरकार की जय। अनुभव आले अंगा पुष्प 23वे। या दोन घटनेनंतर आपण प्रलोभनावर विचार करणार आहोत। प्रलोभन हे सध्यातील विक्षेप अडथळा आहे। प्रलोभन कोणतेही असो, सांसारिक वा आध्यात्मिक। सांसारिक प्रलोभने अडसर आहेत हे आपणास माहीत आहे, परंतु आध्यात्मिक प्रलोभने अडसर कशी? सांसारिक प्रलोभने अध्यात्माला अडसर व आध्यात्मिक प्रलोभने ब्रह्मस्वरूपाशी अडसर। एकूण सर्वच प्रलोभनाचा अडसर। मी नुकतेच प्राणायामाचे संघटन चालू केले होते। तरुण विद्यार्थ्यांना यात समावेश होत होता। आपण प्रलोभनापासून दूर होतो, परंतु एक युगल तरुण पती पत्नी माझ्याकडे आले व म्हणाले, गुरुजी, आम्ही तुम्हाला जमीन देऊ इच्छितो। मी म्हणालो, किती एकर? ते म्हणाले 10 एकर। यावर मी म्हणालो, कुणासाठी आणि कशासाठी? ते म्हणाले, तुमच्यासाठी। काय करायचे हे तुम्ही ठरवा। मी म्हणालो, एकूण जमीन किती? ते म्हणाले 10 एकर। सर्वस्व दान? ते म्हणाले, हो। मी चिंतेत पडलो। मी व्यक्तिशः तर ती जमीन घेऊ शकत नाही। संघटनेसाठी घ्यावी तर ती परिणामकारक नाही। तिचा उपयोग झालाच तर भविष्यात याची कोण जबाबदारी घेणार? मी ती जमीन घेण्याचे नाकारले। ती महिला रडू लागली, आम्ही असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे तुम्ही जमीन घेण्याचे नाकारले? मला तिची समजूत काढता येईना। भेट झाली की ती रडायची। मी घेण्याचे धाडस करीत नव्हतो। मी भित्रा होतो, धाडस करू शकत नव्हतो। घेतलेल्या जमिनीचा विनियोग योग्य न झाल्यास त्याचा जिम्मेदार मी राहीन असे वाटत होते। शेवटी 3 वर्षानंतर ती जमीन त्यांनाच वाहण्यास सांगितली। ती जमीन तुमचीच। आम्ही वाहिली नाही व स्वीकारलीही नाही, तर वाहण्याचा प्रश्नच नाही। अध्यात्मास अडथळा येईल असे वाटायचे। अशी अनेक छोटी मोठी प्रलोभने तो दाखवित असतो व त्यामुळे भक्त आणि प्रभूमध्ये दुरावा होण्याची शक्यता निर्माण होते। असाच एकदा लातूरहून फोन आला, गुरुजी, तुमच्यासाठी मी एक 4.5 लाखांची गाडी कार खरेदी केली आहे। 2.5 लाख नगदी दिले आहेत आणि 1-2 लाखांचे हप्ते पाडले आहेत। आपण ती गाडी घेऊन जावे। माझ्या मुलाची इच्छा होती तुमच्यासाठी गाडी घेऊन देण्याची। येताना आईलाही घेऊन या, बरोबर, दोघेही बसून जा। मी अडचणीत आलो। माझे विचार न घेताच त्यांनी हा कारभार केला होता। आता बरोबर पत्नीही येणार होती। मी अस्थिर होतो। ती पास झाल्यास माझे काय? पण प्रभू योजना फार खास। आम्ही तेथे गेलो, शोरूम पाहिले,
एक से बढ़कर एक अशा तिथे गाड्या होत्या. गाडी गुरुजींना पास न झाल्यास त्याच कंपनीची दुसरी जी पास होईल ती त्याची किंमत त्यानुसार कमी जास्त होईल. गाडी पाहिली आणि सुंदर सुबक होती. बाईंना ही पास होईल असे वाटले, परंतु बाईंनी वेगळाच सूर काढला. बाईंनी म्हणजे आमच्या पत्नी. ती म्हणाली, तुमचे घर मातीचे व दगडाचे, संडास तर पाण्यासारखाच नाही, तो सुद्धा तुम्ही बांधू शकला नाहीत आणि आम्हाला गाडी घेऊन देता, हे बरोबर नाही. आधी तुमचा विचार करा. घर बांधा, संडास बांधा व मुलाचे शिक्षण पूर्ण करा. तो डिप्लोमा इंजिनियर करतो आहे, त्याचे शिक्षण पूर्ण करा आणि नंतर पुन्हा आम्ही विचार करू तुमच्या गाडीचा, असे ती बोलली. आणि ते 2.5 लाख रुपये परत घ्या, सुखाचा संसार करा, आम्हाला तुमचे काही नको. माझ्या मनासारखे आणि प्रखर बोलली. जेवणे केली आणि आम्ही परत आलो. प्रलोभनाचा पैसा एकच विषय नाही, 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, त्यातील एका विषयाचे अनेक उपविषय. त्यामुळे कशा कशावर नियंत्रण ठेवावे हा एक यक्ष प्रश्नच आहे. उदाहरणादाखल डोळा हा एक विषय घेतला तर तो काय काय पाहिल व कशा कशाने आकर्षित होईल याची यादी देताच यायची नाही. अनेक व्यक्ती, अनेक वस्तू त्याला आकर्षित करू शकतील, तो संभ्रमातच पडेल. प्रत्येक इंद्रियाची हीच स्थिती. त्यामुळे मन संभ्रमित होते, अस्थिर होणे अटळच. त्यासाठी मन आणि इंद्रियाची संरचना पाहणे आवश्यक आहे. मुळात मन एकच आहे, त्यापासून परावृत्तीत होणाऱ्या वृत्ती अनेक आहेत. त्या वृत्ती त्या इंद्रियाद्वारे अनेक विषयांशी संलग्न होतात. मन एक, इंद्रिये 5 प्रकारची व वृत्त्या अनेक प्रकारच्या. मन त्या इंद्रियात प्रवेश घेऊन अनेक विषयाची माहिती घेते. त्यानंतर आवड नावड असा भेद वृत्ती करते. आवड वस्तूविषयी, आकर्षण व नावड वस्तूविषयी. घृणा निर्माण होते. एका विषयी आपुलकी व दुसऱ्या विषयी तिरस्कार. अशा अनेक वस्तू व व्यक्ती अथवा जीवाविषयी भेदभाव निर्माण होतात. एका इंद्रियाविषयी तेच अनेक इंद्रियाविषयी. काही वस्तू डोळ्यांनी जाणून करतात, काही कानाने ऐकून ध्वनीने कळतात, काही श्वासावरून कळतात, काही चवीवरून कळतात, तर काही त्वचाच्या स्पर्शाने कळतात. इंद्रिये जरी मिळाली असलेली तरी त्यातून एकूणच मनाचा प्रवाह काम करतो. ज्याप्रमाणे एकच विद्युत रेडिओ, टीव्ही, पंखा, फ्रीज आदी अनेक यांच्यातून ती भिन्न भिन्न कार्य करत असते. विद्युत एकच, पण ज्या यंत्रात ती प्रवेश करून त्या यंत्रातील रचनेनुरूप ती काम करते. विद्युत एकच, कार्य भिन्न. तसे मन एकच पण कार्य भिन्न. विद्युत चेतन, यंत्र जड, तसे मन चेतन, इंद्रिय जड. तसे मनही जड, प्राण चेतन. प्राणच मनाद्वारे सर्व इंद्रियात प्रवेशास पण कार्य करतो. त्यामुळे आपण इंद्रियाशी मनाशी न जोडले जाता थेट प्राणाशी जोडले जाणे आवश्यक आहे. प्राणाचा संबंध विश्व ऊर्जेशी जोडला असल्यामुळे
आपण विश्व ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. विश्व ऊर्जा म्हणजे ईश्वर व जीव, जी म्हणजे प्राण. विश्वजीवे अंश म्हणजे प्राण. प्राण हा विश्व ऊर्जेशी जोडणे कठीण नाही, कारण तो त्याचे छोटेसे रूप आहे. त्यामुळे आपला म्हणजे जीवाचा संबंध, थेट संबंध आपले मूळ व मुख्य रूप ईश्वर असल्यामुळे आपण त्याच्याशी जोडून तर सुखरूप, स्वस्थ, समाधानी, आनंद रूप होतो. पण मन, इंद्रिये आणि शरीर त्यांच्याशी आपले खरे नाते नाहीच, कारण हे सर्व जडाशी संबंधित आहे. जीव आपण छोटेसे आहोत, परंतु चैतन्य रूप आहोत. त्यामुळे शरीर मनापेक्षा भारी आहे हे जाणल्याशिवाय आपण समर्थच होऊ शकत नाहीत. आपण आपली खरी ओळख विसरल्यामुळे आपण शरीर इंद्रियाच्या म्हणजे जडाच्या स्वाधीन झालो. त्यामुळे हे जडत्वाचे पांघरून दूर केल्याशिवाय आपण समर्थच होऊ शकत नाही. जरा, रोग, मरण हे शरीराला, चैतन्याला नाही. चैतन्य कधी मरतच नाही. मरते ते चैतन्य नसते. आपण चैतन्यापासून दूर झालेलो आहोत नव्हे. जड शरीरालाच आपण चैतन्य समजून बसलो आहोत. हे मृत्यू आहे असे आपण समजत आहोत. त्यामुळे आपण रोग व मृत्यूच्या भयाने व्याकुळ झालेलो आहोत. हे झाले तत्व. तत्व जीवनात येण्यासाठी अखंड त्याचं चिंतन, स्मरण व आचरण एवढ्या गोष्टी कार्यान्वित होणे आवश्यक आहे. त्याचा अनुभव येणे गरजेचे आहे. त्याचे निरीक्षण, परीक्षण व्हावे लागते. जीवनात काही अनुकूल प्रतिकूल घटना घडत असतात, त्याचे निरीक्षण करीत जावे. त्यात आपण किती स्थिर, अस्थिर होतो हे पाहत जावे. सर्व घटनांशी आपली बांधिलकी असावी. त्याचे परिणाम शरीरावर, मनावर काय होतात त्याचे निरीक्षण करीत जावे. त्यामुळे दैनिक जीवन सुधारत जाते. माझ्या जीवनात 2 शारीरिक रोग व 2 अपघात सांगण्यासारख्या एवढ्या 4 घटना वैयक्तिक घडलेल्या आहेत. कौटुंबिक जीवनात अधिक असतील. 2 रोगापैकी एक रोग दमा, ज्याचे वर्णन मागील भागात कथन झालेले आहे. त्या रोगात काळ आला होता, परंतु वेळ आली नव्हती. वेळ टाळण्यासाठी मी बेजार होत नाही. प्रभू प्रार्थना केली नव्हती, कधीच केली नाही. घडलेल्या घटनांकडे मी स्वस्थपणे पाहत होतो, बेजार होत नव्हतो. अलिप्तपणे त्या घटनांकडे पाहतो. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मी सिद्ध होत होतो. मृत्यू आसपास घुटमळत असतो, त्याला मी भीत नाही. तुकारामांच्या भक्तीप्रमाणे भीत नाही आता आपुल्या मरणा. आपल्याला मरण येणार हे खरे असले तरी मृत्यू हा अनुपम सोहळा झाला नाही हे खरे. मात्र या सोहळ्याच्या स्थितीसाठी आतुर आहे एवढे निश्चित. दम्यानंतरचा रोग म्हणजे एंजिओप्लास्टी. एंजिओग्राफीमध्ये बायपास सर्जरी म्हणजे हृदयाचे ऑपरेशनच होते असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु प्रेमातील लोकांची ऑपरेशन करण्याची इच्छा नव्हती. त्यांना वाटत होते गुरुजींनी हे दैवी शक्तीने टाळावे. परंतु मी माझ्यासाठी दैवी शक्ती कधीच वापरली नाही, दुसऱ्यासाठी वापरली हे खरे, पण माझ्यासाठी मी वापरू शकत नव्हतो. अनेकांचे सद्भाव हे टाळण्यासाठी
ते पाठीशी होते हे खरे, मी उद्या सांगतो असे म्हणालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आम्ही डॉक्टर भागवत यांच्याकडे गेलो. त्यांनी एंजिओग्राफीची कागदपत्रे पाहिली आणि मला म्हणाले, ऑपरेशनची गरज नाही, एंजिओप्लास्टी होऊ शकते. उद्या सकाळी ठीक 9 वाजताची वेळ असेल, आपण त्या वेळेला उपस्थित राहावे. त्यांनी तयारी पूर्ण केली. माझी वैयक्तिक चौकशी केली. कोणती व्यसने आहेत का असे डॉक्टरांनी विचारले. त्यावर मी कोणतीच नाहीत असे सांगितले. त्यांनी मी मिस्किलपणे विचारलेले चहा सुद्धा मी नाही म्हटले. त्यांनी शेजारच्या डॉक्टरांना सहजपणे विचारले, केव्हापासून? मी म्हणालो 60 वर्षापासून. त्यांना आश्चर्य वाटले. विनोबाजींची भेट 1955 साली झाली. आता 1955 बरोबर 60 वर्ष झाली. मी चुकीचे बोलत नव्हतो. चुकीचं बोलण्याचे काही कारणही नव्हते. योग्य वेळीच एंजिओप्लास्टीला सुरुवात झाली. 50 मिनिटात ती पूर्ण झाली. 2 रोग वर्णन करून झाले. आता 2 अपघात. एक अपघात तसा साधाच होता. मी शेतात पाहणी करण्यासाठी गेलो होतो. परत येताना गावाचीच नदी आडवी आली होती. त्यात पाणी होते मांडी बरोबर. पायाखाली शेवाळ व त्यावर गोल गोटे, तेही शेवाळलेले होते. त्यामुळे घसरून पडणे सहज शक्य होते. त्याची मी दक्षता घेऊनच पाण्यातून चालत होतो. शेवाळलेल्या दगडावरून माझे पाय घसरले. शरीर सावरले नाही आणि ते पिरगाळून पाण्यात पडलो. त्यामुळे पिंढऱ्यांचे स्नायू पिरगळले. त्यावर सूज आली आणि काही वेळाने त्यावरील सूज वाढली. 5 दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो. वेदनेपेक्षा प्रतिकारशक्ती जास्त होती. त्यामुळे वेदना वाटत नव्हत्या. दररोज संध्याकाळी आपल्याच ध्यान प्राणायामातील प्रभुत्व असलेले बंकट स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक मेरगणे सायंकाळी 7 ते 11 12 वाजेपर्यंत असायचे. आमची आध्यात्मिक योग विषयक चर्चा चालायची. त्यांनाही पर्वणीच वाटायची, मलाही सुसंधीच वाटायची. आनंदी आनंद होता. हा रोग नव्हे, योग होता आहे असे आम्हा दोघांनाही वाटायचे. आता दुसरा अपघात. मी आणि कुलकर्णी NN कुलकर्णी दररोज संध्याकाळी 5 वाजता धारूर रोडने जात असत. मार्गात अध्यात्म, देव, धर्म याच्यावर चर्चा करीत होतो. एके दिवशी फिरून परत येत होतो. जवळच गणेशाचे मंदिर होते. नित्याप्रमाणे प्रभूने सूचना केली, तुझा अपघात होणार आहे, नव्हे केला जाणार आहे. मी म्हणालो, कोणाकडून? ते मंदिराच्या कंपाऊंड वॉलवर बसलेले ती तरुण आहेत ना, त्यांच्याकडून. तो प्रभू म्हणाला. मी ते म्हणणे दुर्लक्षित केले. मंदिराच्या जवळ येऊन मी वर पाहिले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. ते पाहून मी म्हणालो, तिथे कोणी नाही. तो म्हणाला, मंदिराच्या आड गेले आहेत. आम्ही पुढे चालत गेलो. तो ते पाठीमागून आले आणि मला धडक दिली. मी जोरात खाली पडलो. कुलकर्णी त्या लोकांच्यावर चिडले. ते म्हणाले, हा माणूस कोण आहे, कोणत्या दर्जाचा आहे, तुम्हाला माहित आहे का? तेही भोवतालीच घुटमळत होते. आता मला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक होते. त्या ठिकाणी रिक्षा उपलब्ध नव्हती. आम्ही त्या मोटारसायकल स्वारास बोलावले व त्यास दवाखान्यात सोडतो का असे विचारले. तो म्हणाला, मी दवाखान्यात सोडतो पण तिथे थांबणार नाही. आम्ही म्हणालो, चालेल, तू सोड दवाखान्यात आणि निघून जा.
तोही तयार झाला, परंतु माझा पायच उचलेना. आता काय करावे? इतक्यात एक कार तेथून पुढे गेली आणि परत फिरली. त्यात माझ्या गावची 2 मुले होती. त्यांनी मला पाहिल्याने परत फिरून आले. दवाखान्यापर्यंत नेण्यास त्यांना सांगितले. त्यांनी डॉक्टर जोशींच्या दवाखान्यापर्यंत नेले. डॉक्टर जोशी दवाखान्यातून आले. त्यांनी तपासले. मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले असावे असे त्यांना वाटले. तिथे एक्सरेची सोय नसल्यामुळे बीडला जाणे अधिक सोयीचे ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. तिथे ध्यानातील लोक जमा झाले. त्यांनी आपापल्या गाड्या आणल्या होत्या. त्यातील एक मोठी गाडी निवडली. त्यात मला झोपून बीडला घेऊन जाता येईल. 1.5 तासात आम्ही बीडला पोहोचलो. साई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे हाडाचे तज्ज्ञ डॉक्टर देशमुख व एक्सरे तज्ज्ञ पिंगळेताई यांच्यासह सहाय्यक डॉक्टरांनी तपासणी केली. फ्रॅक्चर असल्याचे निश्चित झाले. हाड बदलण्याचे ठरले. औरंगाबादचे तज्ज्ञ बोलावले. ते पहाटे 4ला येतो म्हणाले, पण 5 वाजता तिथे आले. ऑपरेशन थिएटर सज्ज केले होते. रात्री 12 पर्यंत मी जागाच होतो. नंतर सकाळी 5ला मला उठविले. औरंगाबादचे डॉक्टर आले होते. मला ऑपरेशनसाठी ऑपरेशन बेडवर झोपवले. भुलीचे इंजेक्शन देऊन फक्त उजवा पाय बधीर केला होता. मी थकलेलो होतो व रात्री जागरणही झालेले होते. मी गाढ झोपेत असतानाच ऑपरेशन झाले. माझ्या ऑपरेशनच्या मांडीलाच थाप देऊन उठविले. मी जागा झालो. तेव्हा विचारले, झाले का ऑपरेशन? डॉक्टर म्हणाले, हो. मी चकितच झालो. झोपेतच ऑपरेशन? मांडीचे हाड कापले होते. दुसरे कृत्रिम हाड जोडले होते. रक्त किती गेले माहीत नाही. ऑपरेशन झाल्यावर रक्ताची चिळकांडी दूरपर्यंत गेलेली दिसली. नंतर ती मी तात्काळ धुवून काढली, परंतु या कशाचाही माझ्यावर थोडा सुद्धा परिणाम झाला नव्हता. बाहेरून रक्त देण्याची आवश्यकता आहे असे डॉक्टर सांगत होते, परंतु समाधान महाराजांनी त्यास विरोध केला. दुसरे कुणाचेही रक्त गुरुजींना चालणार नाही. आम्ही त्यांचे आहोत, आमचे सुद्धा रक्त चालणार नाही. मलाही हा विचार चांगला वाटला. मला दुःख कशाचीच वाटले नाही. मी आनंदात होतो. असे वाटत होते 8 दिवस रुग्णालयात होतो, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता प्रवचनास सुरुवात झाली. मी बोलत होतो. ब्रह्म सृष्टीविषयी. मला भेटण्यासाठी औरंगाबादहून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य सोळुंके सर आले होते. मी त्यांच्याशी मुक्त कंठाने बोलत होतो. आवाज मोठा होता, पण ती आतून प्रक्षेपित होणारी ऊर्जा शब्दामुळे बाहेर पडत होती. शेवटी तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला, आज आजाराचा दुसराच दिवस आहे, तेव्हा आपण फार बोलू नये. आमचे बोलणे बंद झाले. त्यानंतर विवेकानंद महिला कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर छाया महाजन आल्या. डॉक्टर महाजनही त्यांच्याबरोबर आले होते. प्रत्येकांशी मी नियम तोडून बोलत होतो. ऊर्जानंद दाटला होता. मी रिक्त होत होतो. दुःखाची जागा आनंदाने घेतली होती. 8 दिवसानंतर आम्ही डॉक्टर पिंगळेताईच्या आईकडे होतो. तेथेही उत्सव होता. महिला पुरुषांचे भजन होत होते. काय म्हणावे या स्थितीला? कवीच्या भाषेत झुपूर जा गडे झुपूर जा असेच म्हणावे.